ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांची निवड करण्यात आली होती। त्या दोघी भारताच्या प्रगतीचा, निर्धाराचा, दहशतवादाविरोधातील लढ्याचा जणू चेहरा बनल्या। मात्र आपल्या काही कर्मदरिद्री बेताल नेते त्यांच्यावर जात आणि धर्म पाहून टीका करतात। भाजपच्या मंत्र्यांना सोफिया कुरेशींवर तर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल सिंग यांनी व्योमिका सिंग यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आणि लाज आणली। पाहुयात पाकिस्तानपेक्षा सुद्धा घरातल्याच या भेदींमुळे देशाची होणारी बदनामी, त्यावरचा हा रिपोर्ट। सगळा देश ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करत असताना, पाकला पाणी पाजणाऱ्या आपल्या सेना दलाचं कौतुक करत असताना मध्य प्रदेशाच्या एका मंत्र्याला दुर्बुद्धी सुचली। विजय शाह हे त्यांचं नाव आहे। भाजपचे वरिष्ठ नेते असलेल्या या महाशयांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर टीका करताना त्यांची जीभ भारतीय सेनेवरच घसरली। कर्नल सोफिया कुरेशी यांचा त्यांनी अपमानजनक उल्लेख केला। हमारे मोदी जी समाज के लिए जी रहे, समाज के लिए जान लगा रहे, और जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तैसी करवाई। उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा, और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर आए। अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी। या वक्तव्यानंतर शाह महाशयांविरोधात देशभरातून टीकेची झोड उठली। राजकारण तापलं आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी होऊ लागली। ही भाजपची महिला विरोधी मानसिकता असल्याची टीका आता विरोधी पक्षांनी केली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी थेट हकालपट्टीची मागणी तर केलीच, पण FIR दाखल करण्याचीही मागणी केली आहे। नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील, त्यांनी या विजय शहाची हकालपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे। राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना अटका झाल्या मधल्या काळामध्ये। मग हा विजय शहा तुमचा मोदींचा जावई लागतो का? काय आहे? हायकोर्टाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। हायकोर्टाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा? मंत्री विजय शाह यांचं वक्तव्य जेवढं आक्षेपार्ह होतं, तेवढीच त्यांच्यावर कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या भाजपची भूमिका अचंबित करणारी होती। शेवटी उच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली। हायकोर्ट आदेशानुसार विजय शहांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या विरोधात शहा सर्वोच्च न्यायालयात गेले। मात्र शहा यांची अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं मात्र फेटाळली। मात्र सुप्रीम कोर्ट काय म्हणालंय याच्यावरही एक नजर टाकूया। घटनात्मक पदावरील व्यक्ती असं विधान करू शकते का? तुम्ही उच्च न्यायालयामध्ये का गेला नाही? उच्च न्यायालयात खटला सुरू आहे, मग तिकडेच जा। हा कलंक पुसण्यासाठी मंत्र्यांना बडतर्फ करणं महत्वाचं आहे। भाजपनं आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाहीये। भाजपच्या कृती आणि उक्तीमध्ये फरक आहे। या संपूर्ण प्रकरणी उद्या सुनावणी घेऊ असं आता कोर्टानं म्हटलंय। विजय शाह यांच्या चौकशीवर स्वतः हायकोर्टच देखरेख ठेवणार आहे। FIR मधल्या गोष्टींवर मध्य प्रदेश हायकोर्टानं असमाधान व्यक्त केलंय। आता मध्य प्रदेश हायकोर्ट नेमकं काय म्हणालंय यावर एक नजर टाकूया। लगेचच रद्द होईल असा FIR तयार करण्यात आला। FIR मध्ये तपशील कुठे आहेत आणि कुणी FIR लिहिलाय हे देखील आता तपासलं जाणार आहे। FIR दाखल करण्यासंबंधी कोर्टानं दिलेले आदेश जोडायला नकोत का? आम्ही सगळा FIR वाचलाय, पण संशयितांच्या कृत्याबद्दल चकार शब्द नाहीये। संशयिताकडून जो गुन्हा घडलाय त्यासंबंधी समाधानी व्हावं असं या FIR मध्ये काहीच नाहीये। हा FIR आणि तो दाखल करण्यातली अळमटळम बघता तपासावर आम्ही लक्ष ठेवणार आहे। तपास करणाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे। आम्ही हस्तक्षेप करणार नाही, पण तो नीट झाला पाहिजे। कुणाचा दबाव किंवा आदेशांच्या तपासावर परिणाम व्हायला नको। दुर्दैव आहे असं मी म्हणेन त्याच्यामध्ये की प्राईम मिनिस्टरमध्ये धमक नाही की तो आपल्या पक्षातल्या मंत्र्यांना किंवा कार्यकर्त्याला आवरू शकतो, की धमकच नाही। आणि म्हणून सगळ्या गोष्टी आपण बघत असाल की
कोर्टात जाऊन तुम्हाला असताना करावं लागतं त्यात अशी परिस्थिती. हे कमी होतं की काय म्हणून समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार राम गोपाल यादव यांचीही जीभ घसरली. त्यांनी विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल आक्षेपार्ह जातीवाचक वक्तव्य केलं. व्योमिका सिंह हरियाणा की जाकर जमात. व्योमिका सिंह हरियाणा की जाकर जमात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ त्यांचा विरोध करत ट्विट लिहिलं. भारतीय सेनेला धर्म आणि जातीवरून विभागणं चुकीचं असल्याचं सांगत राष्ट्रधर्म महत्वाचा आहे असं योगी म्हणाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले. भाजपचा आत्तापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड पाहता किती आशा करायची हा देखील प्रश्नच आहे. महाराष्ट्रात वादग्रस्त वक्तव्य करणारे नितेश राणे असोत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की करणारे माजी खासदार बृजभूषण शरण सिंग किंवा मित्र पक्षाचे नेते धनंजय मुंडे असोत किंवा संजय राठोड, कारवाई करत असताना मतपेटीचा विचार करून कारवाई करताना ती होता येईल तितकी लांबवणं हा प्रकार सुरूच असतो. आणि हे माहीत असल्यामुळे जबाबदारीनं बोलण्याची, तारतम्य बाळगण्याची गरज नाही असा विश्वास बेताल नेत्यांना वाटत असेल. विजय शहा प्रकरणात कोर्टानं व्यसन आवळण्याआधीच भाजप कारवाई करेल हा विश्वास फोल ठरलाय. आता कोर्टाच्या फटक्यानंतर तरी पावलं उचलली जातील ही आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.